फिनाली कुणाल शिवेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार आहे. इथे हा चेंडू इथे मैदानावरती अतिरिक्त असेल. अवांतर एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाईल. धावफलकावरती धाबा स्कोरकार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल एक धाव जी मात्र धावफलकावरती. श्री सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल अर्थातच रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम देखील आपण पाहतोय. या सीझन मधील एक दिवसीय असणारी ही महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. कोण घेऊन जाणार हा महत्त्वाचा कप, येणारा काय येणारी षटके इथे मात्र तुम्ही आम्हाला सांगून जाणार आहेत. हा चेंडू इथे मात्र सुरेख पद्धतीने पेश केला होता. क्राऊड अपील इथे जोरदार पद्धतीने केलं जातंय. अक्षरशः इथे फलंदाज हरिओमला थांबवण्यामध्ये कुणाल शिवेकरला यश प्राप्त झालेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. एक धाव धावफलकावरती विदाऊट लॉस. शौर्य 11 संघ मालक स्वप्नील शेठ शिवेकर यांच्या मालकीची टीम इथे मात्र मैदानावरती खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूने SRC 11 मंगलमूर्ती 11 ह्या टीमला देखील आपण पाहतोय. हलक्या हाताने हा चेंडू देखील इकडे खेळून काढलाय. तदनंतर जर पाहिलं तर 2 धावा साजबाज गुड रन बिटवीन द विकेट. तित्याची सफाई हरणाची गती या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी पदून पूर्ण केलेले आहेत. आकडे चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती. म्हणजे हरिओमच्या प्रत्येक षटकारासाठी गौरव शुक्ला यांच्याकडनं 200 रुपयांचं प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी प्राइज आहे. काय जबरदस्त प्रहार आहे. तिकडे क्षेत्ररक्षक चुकी करतील, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावफलकावरती धाबा स्कोरकार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळला आहे. लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड केलं जाईल. तदनंतर यशस्वीरित्या 2 धावा ज्या मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा स्कोरकार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती. 9 रन ऑन स्कोरकार्ड. मेगा फायनल ग्रँड फिनाली अंतिम मॅच लास्ट मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू देखील खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव येईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन घरट सोडलंय आणि यशस्वीरित्या 2 धावा तिकडे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्ड वरती धावा जर पाहिलं तर तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 1983 ला भारतानं पहिला विश्वचषक जिंकला होता आणि तदनंतर 28 वर्षानंतर 2011 ला भारतानं दुसरा विश्वचषक जिंकला. 28 वर्ष वाट पाहावी लागली होती. 2007 ला भारतानं पहिला T20चा विश्वचषक जिंकला आणि तदनंतर 2024 ला यजमान झाली दुसरा T20चा विश्वचषक जिंकला. हा इतिहास आहे विश्वचषकाचा. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धावा आली. 2 धावा इथे मात्र आलेल्या आहेत. अर्थातच 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्ड वरती धावा जर पाहिल्या तर 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 अंकाचा इतिहास देखील क्रिकेटमध्ये खूप मोठा आहे. वीरेंद्र सेहवागचा वाढदिवस किती तारखेला असतो? 13 ऑक्टोबरला. आणि धावफलकावरती धावा देखील किती आहेत तर तब्बल 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती 2 ला सुरुवात होईल.
चला टीम मीटिंग घेऊ नका. चला वेळ वाचवा विनंती असेल अंपायर सर. टीम मीटिंग कोणालाही घेऊन देऊ नका. संघ मालक स्वप्नीलजी शिवेकर असतील, त्याचप्रमाणे सचिन भाऊ आहेरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, मयंकजी उपाध्याय, त्याचप्रमाणे उद्योजक राहुलजी शिवेकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. सर्व संघ मालकांना विनंती असेल, मान्यवरांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती सुरू होईल. दुसऱ्या क्रमांकाचं दुसरं षटक इथे जर पाहिलं तर मार्गस्थ आहे. डॉट बॉल देखील इथे मात्र मैदानावरती आलेला आहे. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा इथे स्थिर आहेत 13 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचं आज दिवसभरामध्ये इथे चित्त झालेलं आहे. आयोजकांनी इथे चांगलं व्यासपीठ इथे या परिसरातील सातबंगला परिसरातील खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे. अक्रॉस दी बॅट इथे फटका खेळलाय, चेंडू हवेत इथे खेळला होता. झेल तिकडे मात्र ड्रॉप होईल, फक्त एकच धाव येईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. आकडे पुन्हा चेंज होतील. धावफलकावरती धाबा तब्बल 14 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 14 धाबा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ही स्पर्धा उभी राहत असताना जॉन्टी सर असेल, सुनीलजी निर्मळ असतील, विशालजी शिवेकर असतील, प्रफुल्ल सातपुते असतील. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आकाशजी गडदे असतील, किरणजी पावके असतील, प्रतीकजी असतील, निखिलजी असतील. म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ज्यांनी काम केलं अशा सर्व ऑर्गनायझर कमिटीला मनापासून मी धन्यवाद देईल. कारण त्यांच्या स्वप्नातनं आणि कष्टातनं हे चांगले व्यासपीठ इथे उभं राहिलंय. प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे योगेश सरांच्या वतीने. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल वाढल्या जाणार आहे. तिथे अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय हरिओम यांच्या बॅटमधनं जबर. बॅटिंग हरिओम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतीये. मंजिल मिले ना मिले तो मुख पर की बात है, पर कोशिश भी ना करे तो बहुत गलत बात है. सुंदर प्रयत्न, यशस्वी प्रयत्न इथे केले जात आहेत. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर 22 धाबा धावफलकावरती. 22 रन ऑन स्कोर कार्ड, 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हरिओम तयार. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. तिकडे जर पाहिलं तर कॉर्नर लक्षात रक्षक तैनात, चेंडूला फील्ड केलं चांगल्या पद्धतीने. चेंडू फेकलाय पुन्हा एकदा खेळपट्टीच्या दिशेने. दरम्यान 2 धावा प्राप्त होतील. प्रतीकजी इथे 2 धावा ऍड करतील. चांगल्या पद्धतीचं गुणलेखन प्रतीकजी यांनी सकाळच्या सत्रापासून केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांना मनापासून मी धन्यवाद देईल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला असेल. पहिली 2 षटकं संपली. 24 रन ऑन स्कोर कार्ड, 24 धावा धावफलकावरती आहेत. आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं समालोचन जे आपल्याला या ठिकाणी मिळतंय, असे आमचे सहकारी मित्र पुणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचा आवाज आज या ठिकाणी मुंबई नगरीत घुमतोय. आणि त्या समालोचकासाठी स्वर्गीय सोपानभाऊ शिवेकर स्पोर्ट्स क्लबचे संघ मालक
विक्रमभाऊ रोंदळ यांच्याकडनं रोख 500चं पारितोषिक आलेलं आहे. कृपया प्रवीण करपे सर यांना विनंती करतो आपण पारितोषिकाचा स्वीकार करावा. धन्यवाद आकाश. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण पाहिला तर इथे स्थिर आहे 24 धाबा इथे धावफलकावरती असतील. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उजव्या लाईनच्या डाव्या लाईनच्या बाहेर असणार आहे. पंचांच्या दोन्ही हा समांतर धाबा देखील इकडे अवांतर येथील अवांतर धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 25 धाबा च्या मात्र धावफलकावरती. गणेशजी लोणकर साहेबांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक देखणी क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आली. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक चांगलं आक्रमक त्याचप्रमाणे इथे चांगल्या दर्जाचं व्यासपीठ असेल. खेळाडूंना एक चांगली संधी प्राप्त व्हावी यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले आणि त्यांचे ते प्रयत्न आज इथे यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस दी बाट फटका खेळला आहे ओमकार नवलेच्या बाट मध्ये. जबरदस्त फटकेबाजी ओमकार नवलेच्या बॅटमधनं खोंकार षटकार आपण पाहिलाय. धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 31 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 31 धाबा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर यावेळेस इथे अक्रॉस दी बॅट पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, पूर्णपणे थांबवले, सफल होऊ शकला नाही इथे ओमकार नवले. धावफलकावरती धाबा आहेत 31 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच मेगा फायनल ग्रँड फिनालीला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा. यावेळेस इथे पुन्हा एकदा बॅक फुटला जात बॅट वरती चेंडू घेतलाय. मिड विकेटला चेंडू उडवला होता. क्षेत्ररक्षक डावती बॉल. पण किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. काय जबरदस्त झेल इथे मात्र मैदानावरती टिपलाय फलंदाज ओमकारला. इथे माघारी यावं लागले. ओमकारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र खेळपट्टीवरती आता दाखल होणार आहे. देवेंद्रला आपण खेळपट्टीवरती पाहणार आहोत. दिवसभरामध्ये ज्या फलंदाजानं सर्वांची मनं जिंकली तो देवेंद्र इथे मात्र खेळपट्टीवरती असणार आहे. काय होणार ह्या मॅचचं, कोण जिंकणार, कौन पराभूत होणार, आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढला. अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका होता. 1 धाव तर येईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन, अर्थातच 2 धावा ज्या मात्र इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 33 धावा च्या मात्र धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त इथे मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटतीये. संघर्ष इथे जलद गतीने करावा लागणार आहे. संपूर्ण ताकदीने इथे उतरावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका आहे लॉंग ऑन झोन मध्ये. क्षेत्ररक्षण तिकडे मात्र सुरेख केलं जाणार आहे. पहा दोन्ही बाजूनी संघर्ष चालू आहे. वादात पत्त्याचं घर कधीच बनत नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब कधीच बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने ह्या क्रिकेटच्या मैदानावरती कोणी सिकंदर होत नाही. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे.
इथे जो तो जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु येणारा काय येणारी वेळ सांगून जाणार आहे. एका कुठल्या तरी संघाला हरायचंय आणि एका कुठल्या तरी संघाला इथे जिंकायचंय. कोणता संघ इथे जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, येणारी 4 षटकं, येणारी चेसिंग इनिंग इथे आपल्याला सांगून जाणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 संघ मालक आपल्याला लाभले होते. सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघ मालक बाळासाहेबजी सातकर असतील, कारके 11 संघाचे संघ मालक सिद्धेशजी कारके असतील, स्वप्नीलजी शिवेकर शौर्य 11 संघाचे संघ मालक असतील. त्यांचा संघ आता मेगा फायनल मध्ये खेळतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर संघ मालक रामशेठ भोगसे असतील, सचिन भाऊ आहेरकर असतील. निश्चित स्वरूपात अगदी या सर्व संघ मालकांचं मी मनापासून पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो. मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो. हरिओमच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, योगेशच्या वतीने 1000 रुपये आणि 200 रुपये गौरव शुक्ला सरांच्या वतीने. प्रत्येक षटकारासाठी हे प्राइज आहे. चला, अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. याची देखील तुम्ही नोंद घ्या. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. लॉस बाय 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅकवर्डला तिकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धावा येईल आणि एका धाब्याने धावफलक वाढेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चेंडूला तिकडे फील्ड करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश प्राप्त झालेलं आहे. चेंडूला फील्ड केलं चांगल्या पद्धतीने, खेळपट्टीच्या दिशेने पुन्हा चेंडू फेकला. तदनंतर जर पाहिलं ना तर प्रतीकजी देखील इथे धावफलकावरती धावा देखील ऍड करतील. तब्बल 37 धावा, 37 रन ऑन स्कोर कार्ड. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं फोर्समन कमांडर आमच्या जिवलक सहकारी मित्र अभिजितजी वाळून सरांचं या ठिकाणी आगमन होते. मदपूर्वक पदापासून स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने इथे चेंडूला खेळून काढलं होतं. चांगला समाचार इथे चेंडूचा घेतला. समाचार घेतल्यानंतर तिकडे क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. 2 धावा येतील, 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 39 धावा, 39 रन ऑन स्कोर कार्ड. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. धावा स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर इथे मात्र वाढलेल्या आहेत. ऑन स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 45 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांनी देखील आता मैदान तुडुंब भरलेलं आहे. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येईल काय. लाग झाले खेळ तरी हा खेळ देखणं टेनिस रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसारखा होईल काय. कारण याच विभागामध्ये याच परिसरामध्ये टेनिस बॉलची स्पर्धा देखील आपण कित्येक काळ पाहिली. आता पावसाळी सीझनमध्ये आपण रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. चांगलं व्यासपीठ, आकर्षक क्रीडा स्पर्धा, एक दिवसीय रोमांचक अशी क्रीडा स्पर्धा देखील इथे संपन्न होतीये. 4थं षटक मार्गस्थ आहे. डेथोर स्लॉगोरमध्ये आपण गोलंदाज किरणला देखील पाहतोय. अर्थातच किरण पावखे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. आयोजनामध्ये देखील त्यांचा चांगला सहभाग राहिला, परंतु आज स्वतःच्या संघामध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून पाहिलं. 5 चेंडूवरती 5 षटकार देखील आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिले. परंतु गोलंदाजी करत असताना आता डेथोर स्लॉगोरमध्ये काय करामत करणार, येणारा काळ, येणारे चेंडू इथे सांगून जातील. अजून किती धावा किरण पावके खर्च करणार, तर दुसऱ्या बाजूने मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा पॅक बडा धमाका अशी कामगिरी आतापर्यंत
हरिओमने केलेली आहे. जबरदस्त फटकेबाजी. 2 चेंडू राहिलेले आहेत चौथ्या षटकामधील. आतापर्यंत धावफलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती. 45 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस बाय 1 विकेट. शौर्य 11 या टीमला देखील आपण मैदानाच्या पाहतोय. चला विनंती असेल वेळ वाचवा, टीम मीटिंग घेऊ नका. लागोपाठचे 2 षटकार जर इथे खेळले तर शौर्य 11 संघाचे संघ मालक उपशाखा प्रमुख स्वप्नीलजी शिवेकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. 45 धावा धावफलकावरती. आणि विकेटसाठी दुसऱ्या बाजूने जे संघ मालक आहेत सचिन भाऊ आहेरकर यांच्या वतीने 1000 रुपये. म्हणजे आता बक्षिसांची खऱ्या दोन्ही बाजूंनी चालू झालेली आहे. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा नजर आपण टाकणार आहोत. धावफलकावरती आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत. 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याच्या सफाईनं धावा देखील मात्र मैदानावरती कंप्लीट केल्या जातील. तब्बल 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 47 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. 48 रन टू विन. Yes.
प्राइज आलेला आहे प्रत्येक षटकारासाठी इथे सचिन भाऊ आहेरकर यांच्या वतीने 500 रुपये आणि लागोपाठचे 5 षटकार खेळले 5 षटकार खेळले तर नंदुशेठ मांजरे यांच्या वतीने 5000 रुपयांचं प्राइज असणार आहे. म्हणजे कोणीही खेळले तरी सुद्धा 5000 रुपये असणार आहेत. हरकत नाही. चला सामन्याला इथे मात्र आपण सुरुवात करणार आहोत. 48 रन ऑन टू विन. SRC 11 मंगलमूर्ती 11 या टीम साठी हे लक्ष्य असणार आहे 48 धावांचं. चला नंदुशेठ मांजरे आपणास विनंती आहे तुम्ही देखील व्यासपीठावरती या. चला अंपायर सर तुम्ही सामना चालू करून घ्या. सुनील शेबेकर ऑन स्ट्राइक इथे मात्र ऑन क्रीज झोन मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील इथे मात्र तैनात आहे. इथे अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. वाईड धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा. 7 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने बॅटवरती चेंडू घेतलाय. चांगला समाचार. तितक्याच सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील सीमारेषेच्या जवळ पाहायला भेटले. उशिराने इथे चौकार पाहायला भेटला. जबरदस्त बॅटिंग आहे सुनील शेबेकरची. वारंवार इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं जात आहे. अर्थातच इथे हा चेंडू मात्र मैदानावरती डॉट इथे मात्र आपण पाहिलाय. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने मिड विकेटला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषे जबरदस्त बॅटिंग इथे मात्र मैदानावरती केली जाते. सुनील शेबेकर इथे वारंवार ऑन फायर होतोय. स्वतःला सिद्ध करतोय. हे क्रिकेटचं मैदान असंच आहे जिथं तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे उभे राहिलेले जे प्रेक्षक आहेत ते तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध व्हावं लागेल.
पुन्हा एकदा सुंदर फटका होता त्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2 धावेने देखील धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाईल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर 17 धावा, ज्या मात्र धावफलकावरती ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी सौजन्य आहे योगेशजी मंडळ. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद असणार आहे. यावेळेस इथे पुन्हा एकदा हा चेंडू इथे पंच कवतील, नो बॉल. तब्बल 19 धावा धावफलकावरती, 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अप्रतिम फटका मिड विकेटच्या डोक्यावर. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. आत्मविश्वास, जिद्द, कॉन्फिडन्स या संपूर्ण गोष्टींनी भरलेला खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. ध्येयानं उतरावं लागेल, जिद्दीनं खेळावं लागेल, कारण इथे सक्सेस व्हायचं असेल तर जिद्द चिकाटी मनगटात असायला हवी. सुंदर फटका आहे. फलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा, 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे चेंडू हवेत असणार आहे. चेंडूने इथे मात्र टॉपर घेतला, अर्थात जमिनीवरती तदनंतर आदळला. तदनंतर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, तब्बल 33 धावा धावफलकावरती. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, बिना संघर्ष कोई महान नहीं हो जाता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथुड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं हो जाता. काय जबरदस्त प्रहार आहे. एक की 2, आताची फक्त एकच धाव असणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा, तब्बल 34 धावा, ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार आहे. हरिओम डाऊन दी बॉल. कॉटन बोर्डचा प्रयत्न इथे यशस्वी होऊ शकला नाही, अर्थातच झेल ड्रॉप झाला. आशिष कुंटे सरांनी चांगल्या पद्धतीचा कव्हर दिला. चेंडूला चांगल्या पद्धतीने त्यांनी फील्ड केलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण आशिषचं मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा पद्धतीची कामगिरी नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. छोटा पॅक बडा धमाका, जालना एक्सप्रेस म्हणून त्यांची सातत्याने ओळख राहिली. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 36 धावा. डीजे अलेक्स विनंती असेल कुठे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर 36 धावा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा इथे रंगमंचावरती सादर होतीये. मेगा फायनल ग्रँड फिनाली थोड्याच वेळामध्ये निकाल समोर येणार आहे. मानाचं करंडक कोण घेऊन जाणार या 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024चा विजेता कोण, उपविजेता कोण, यासाठी केला होता टहास भावा. शेवटचा सामना घोड, अर्थातच मेगा फायनल ग्रँड फिनालीला आपण पाहतोय. आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर. अर्थातच
कोणता संघ इथे सिकंदर ठरणार? शेवटचे देखिए उसकी औकात आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल आणि 12 धावांची गरज. कोण इथे जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल पाहणं फार गरजेचं राहील. वा काय जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चॅम्पियन, काय जबरदस्त फटका आहे आणि इथे SRC